विरारच्या नारंगी फाटा परिसरात मंगळवारी रात्री उशिरा एक गंभीर दुर्घटना घडली। स्वामी समर्थ नगरमधले रमाबाई इमारत कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये मोठी जीवितहानी झाली असून अनेक कुटुंब इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत। पाहुयात त्या दुर्घटनेसंदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। विरारमधील 4 मजली इमारत कोसळली। रमाबाई इमारतीतील रहिवाशांवर काळाचा घाला। दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू। विरार पूर्वेतील विजयनगर परिसरातील रमाबाई इमारत। गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री ही बिल्डिंग कोसळली आणि अनेक संसार काही सेकंदातच उद्ध्वस्त झाले। अनेक कुटुंब इमारतीच्या मलब्याखाली अडकली तर 17 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पथक त्या ठिकाणी दाखल झालं आणि त्वरित बचाव कार्यास सुरुवात झाली। हा परिसर दाट वस्तीचा असल्यामुळे सुरुवातीला जेसीबी सारखी जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत होत्या। मात्र नंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला, त्यामुळे बचाव कार्यास वेग मिळाला आणि मलबा हटवून अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले। आतापर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आले। लाइव विक्टिम्स 2 थे, 1 इंजर्ड था और उसके अलावा फिर धीरे धीरे जब सर्चिंग शुरू की तो डेड बॉडीज मिलने लगी। 2-3 जगह हमें जब नीचे 8 फीट नीचे तक गए, लगभग फर्स्ट फ्लोर का जितना हाइट तक मतलब नीचे जाना, उस समय हमें बॉडीज जब मिलने शुरू हुई तो डाउटफुल रहा, तो हमने स्वयं की मदद ली। मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीचं 2008 ते 2009 साली अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आलं होतं। या इमारतीत 54 फ्लॅट आणि 4 गाळे होते। स्थानिक रहिवाशांच्या मते अपार्टमेंटची स्थिती अनेक दिवसांपासून जीर्ण झाली होती। महापालिकेने यापूर्वी इमारतीबाबत ऑडिट करण्याची नोटीस देखील दिली होती, मात्र याकडे दुर्लक्ष केलं गेलं। दरम्यान विरारच्या इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा एकीकडे 17 वर पोहोचत असताना वसई विरार महापालिकेने या इमारतीच्या बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर कारवाई केली आहे। बिल्डर नीतल गोपीनाथ साने या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अखेर सदोष मनुष्यवधाचा आणि MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आम्ही फक्त कशी तरी बाहेर पडली त्याच्यातून, मग त्याच्यासाठी त्याने आमच्यावर काहीतरी करत, आम्ही दुसरं काय आम्हाला मागणी नाही, आम्हाला कुठेतरी मेन जागा द्या। अशी 2-3 दिवसासाठी नकोय, कारण आम्हाला काहीच नाही आमच्याकडे आहे त्या कपड्यावर आम्ही खाली उतरलेलो आहे। सगळं आमच्या हातातून गेलेलं आहे, मुलांचं शिक्षणाचं सगळं आमचा पूर्ण संसार आतमध्ये अडकलेला है। क्या सारे का सारा परिवार जितना भी है सारा रास्ते पर आ चुका है। 3 दिन से बारिश में भीग के बहुत हालत खराब हो चुकी है और मेरा यही कहना है कि जो घर का सामान है वो हमें चाहिए, क्योंकि वो भी मिला नहीं है। डॉक्यूमेंट्स अंदर अटके, बच्चे के बैग्स, बुक्स, सारी चीजें, कपड़े, मतलब जो गैस है, रोजिंदा थोड़ा बहुत सामान जो रहता है वो सारी की सारी चीजें अंदर है। और ऐसा नहीं है कि चलो एक घर भी दे दिया तो 2 दिन रहे देने से जिंदगी निकल जाएगी, तो हमें परमानेंट घर के लिए भी कुछ व्यवस्था चाहिए। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय। ही घटना गंभीर असून पीडितांना शासनातर्फे मदत करण्यात येणार असं ते म्हणाले। तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण पाहणी करत विरार इमारत दुर्घटनेतील मृतांना शासनाकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत तर जखमींचा सर्व खर्च शासन उचलणार अशी घोषणा केली आहे। मुळातच या इमारतीला मे महिन्यामध्ये नोटीसही देण्यात आली होती आणि स्ट्रक्चरल ऑडिटचीही नोटीस देण्यात आली होती। तथापि मला असं वाटतं की लोकांनी फार गांभीर्याने ते घेतलं नाही आणि त्यातनं ही दुर्घटना झाली। पण शेवटी लोकांचाही प्रश्न असतो, लोकांना दुसरीकडे कुठे राहायला जायचं, असं अचानक जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांनाही आपल्याला दोष देता येणार नाही।
पण ही घटना गंभीर आहे. आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. पाऊस सतत सुरू आहे. खरं म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भामध्ये या बिल्डरला सूचना देण्यात आलेल्या होत्या, तरी सुद्धा स्ट्रक्चरल ऑडिट मला वाटतं त्याने केलं नाही. आणि आजूबाजूच्या इमारती सुद्धा मला वाटतं धोकादायकच आहेत आणि म्हणून प्रशासनाने त्या खाली करून घेतलेल्या आहेत, रिकाम्या केलेल्या आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी हलवलेलं आहे. ऐन सणासुदीच्या दिवसातच ही दुर्घटना घडल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे. आणि हृदयदावक म्हणजे ही दुर्घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी या इमारतीतील जोयल यांच्या घरी एका चिमुकलीचा पहिलाच वाढदिवस होता. जिनं अजून जगही पाहिलं नव्हतं. तिला आणि तिच्या आईला मात्र फक्त काही लोकांच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या प्रकरणात जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तरच भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांना रोखण्यास मदत होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.